श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, स्वामींना सांगा की स्वामी जोपर्यंत आपण माझ्यावर प्रसन्न होत नाही किंवा मला दर्शन देत नाही, माझी इच्छा पूर्ण करत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला कायम साथ घालत राहणार आहे। तोपर्यंत मला तुम्ही आशीर्वाद देत नाही, तोपर्यंत मी हार मानणार नाही, कारण मी देखील तुमचाच लाडका भक्त आहे। म्हणून तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट आजपासून मी अंमलात आणणार आहे। बाळांनो, देवाकडे प्रार्थना करा की हे परमेश्वरा, हे भगवंता, तुम्ही मला निर्माण केले आहे, आता तुम्हीच माझे भविष्य देखील उजळणार आहात याची मला खात्री आहे। म्हणूनच मी तुमच्या भक्तीमध्ये विलीन झालो आहे। तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मी प्रत्येक कार्य करणार आहे। कृपया मला आशीर्वाद द्या, माझ्या दुःखाचा शेवट करा। सहमत असल्यास आपले हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट करा। हा संदेश शेवटपर्यंत ऐका। देवाचे सर्व आशीर्वाद तुमच्या दिशेने आज येत आहे। स्वामी सांगत आहेत ते शांतपणे नीट ऐकून घ्या। जीवनात जोपर्यंत परमेश्वर आपल्या सोबत आहेत, तोपर्यंत आपलं कोणी वाईट करू शकत नाही याची खात्री मी आज तुम्हाला देत आहे। जीवनात ज्या वेळेस तुम्हाला असं वाटते की तुम्ही एकटे पडले आहात, त्यावेळेस आनंदी व्हा, कारण देव तुमच्या सोबत आहे। जो माणूस जीवनात एकटाच असतो त्याच्यासोबत देव नक्कीच असतात। म्हणून स्वतःला कधीच एकटं समजू नका, कारण तुम्ही एकटे नाही, देव तुमच्या सोबत आहे। सहमत असल्यास श्री स्वामी समर्थ कमेंट करा। या अवघड काळामध्ये ज्यावेळेस तुम्हाला असे वाटते की तुम्ही खूप खचले आहात, तुम्हाला पुढे कुठलाही मार्ग दिसत नसेल, तर देवाला आवाहन करा, हे परमेश्वरा, कृपया माझ्या मदतीला धावून या। मी तुमची खूप भक्ती करत आहे, कृपया माझ्या भक्तीला प्रतिसाद द्या, माझी प्रार्थना ऐका। हे परमेश्वरा, आजपर्यंत जे तुम्ही मला दिले आहे त्याची मला सार्थ अभिमान आहे। मी त्यासाठी तुमचे आभार मानत आहे, परंतु कृपया आता माझा कठीण काळ आहे, या काळात तुम्ही मला वाचवा। तुम्ही मला या कठीण काळातून बाहेर काढा। मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहील। हे परमेश्वरा, जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत मला कसलीही भीती नाही, कारण मला याची जाणीव आहे की तुम्ही माझे खूप भले, खूप चांगले करणार आहात। म्हणून मी आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहे। बाळा, देव एवढे कळकळीने तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे मार्गदर्शन करत आहेत, याचाच अर्थ तुम्ही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात। म्हणून देवाला कधीच गमावू नका। देवाचा चमत्कार जर तुम्हाला अनुभव करायचा असेल तर आजचा संदेश शेवटपर्यंत ऐका। जीवनात कित्येकदा देवाने आपल्याला खूप साऱ्या मदती केल्या आहेत। अनेकदा आपल्याला कठीण मार्गातून त्यांनी बाहेर काढले आहे। ज्यावेळेस देवाने आपल्याला मदत केली त्यावेळेस आपल्याला त्याची जाणीव व्हायला पाहिजे होती, परंतु अनेकदा अशी जाणीव आपल्याला झाली नाही। म्हणून बाळांनो, ज्या वेळेस तुम्हाला देव मदत करतील त्या वेळेस तुम्ही नक्की हे अनुभव कराल की देवानेच आपली मदत केली आहे। परंतु अनेकदा आपले सर्व काम झाले की आपण देवाला विसरून जातो, परंतु असं कधीच करू नका। जेव्हा आपण आपलं काम झाल्यानंतर देवाला विसरून जातो त्यावेळेस आपण एक स्वार्थी मनुष्य म्हणून संबोधले जातो। म्हणून आपल्याला स्वार्थी मनुष्य बनायचं नाही, आपल्याला देवाचे लाडके भक्त बनायचे आहे, एवढाच लक्षामध्ये ठेवा। जीवनात ज्यावेळेस तुम्हाला प्रगती करायची असेल त्यावेळेस प्रत्येक गोष्ट देवाच्या नामस्मरणाने सुरू करा। बघा, तुम्हाला याचाच अनुभव येईल की देव आहेत आणि देव प्रत्येक क्षणी आपली पाठराखण करत आहेत। म्हणून बाळांनो,
कुठलीच गोष्ट देवाच्या अनुमतीशिवाय घडत नाही हे तुम्हाला माहीतच असेल. ज्या गोष्टीला देवाची अनुमती असते तीच गोष्ट शेवटपर्यंत राहते. म्हणून कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना देवाची आज्ञा मानून ती गोष्ट सुरू करा. ज्यावेळेस देवाची आज्ञा मिळेल त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीसाठी कुठलाच अतिरिक्त भार सोसावा लागणार नाही. जे होईल ते सर्व तुमच्याच बाजूने होईल आणि याची खात्री बाळगा. अनेकदा अनेक भक्तांना खूप त्रास होतो, परंतु ते कधीच देवावर नाराज होत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की आपण आपल्या कर्माचे फळ भोगत आहोत आणि कर्माचे फळ कधी चांगले असते तर कधी वाईट असतं. हे सर्व आपल्या कर्मावर अवलंबून असतं व आपले कर्म चांगले आहे की वाईट यावर अवलंबून असतं. म्हणून जेवढे तुम्हाला सोसायचे आहे तेवढे तुम्हाला सोसावेच लागणार आहे, परंतु जेवढे तुम्ही भक्तीमध्ये लीन व्हाल तेवढेच तुमचा त्रास कमी होईल, तेवढेच तुमची चांगले दिवस लवकर येतील. म्हणून बाळांनो, भक्तीचा मार्ग कधीच सोडू नका आणि वाईट मार्ग कधीच धरू नका. हेच ज्ञान जर तुम्हाला मिळालं तर आयुष्यात तुम्हाला कुठलीच गोष्ट अशक्य वाटणार नाही हे निश्चित आहे. जे घडत आहे त्याचं ज्ञान असायला हवं, परंतु वाईट गोष्टींचे नव्हे तर चांगल्या गोष्टींचे ज्ञान असायला हवं. बाळांनो, परमेश्वर आपल्याशी जे वागतात ते आपल्या चांगल्यासाठीच वागतात. कधी कधी ते खडतर होतात, कधी कधी मायेने जवळ घेतात, कधी कधी प्रत्येक संकटातून वाचवतात. म्हणून बाळांनो, ही रूपे आपल्याला देवाची कायमस्वरूपी बघायला मिळतात. म्हणून ते आपल्याला आईप्रमाणेच आहेत. आपण त्यांच्या बाळाप्रमाणे आहोत आणि ते आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवत आहेत आणि आपण ती शिकायची आहे. कोणीच मागे नाही राहिलं तर मग आपण का मागे राहायचं? आपण का डगमगायचं? का भीती बाळगायची? ज्याने भीती बाळगली तो कायमचा मागेच राहिला. ज्याने प्रयत्न केले तो पुढे निघून गेला. म्हणून बाळांनो, प्रयत्न करत राहा. जे साध्य होत आहे ते साध्य करून घ्या. जीवनात फक्त आळस बाळगू नका, कारण ज्यांच्या अंगात आळस आहे तो प्रत्येक गोष्ट पुढे ढकलतो. कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. उद्याचा परवा आणि परवाचा पुढे लोटू नका. उद्या करायचंय तर आजच करा, आत्ताच करा. हे परमेश्वराला हवं आहे. परमेश्वर फक्त परीक्षा बघत असतात आणि त्या परीक्षेत पास होण्याचे काम आपले आहे. म्हणून बाळांनो, परीक्षेत पास झाल्याशिवाय थांबू नका. काहीतरी केल्याशिवाय मागे हटू नका. मोठा माणूस बनल्याशिवाय मागे बघू नका. मागे वळायचं नाही, भीती बाळगायची नाही. जगायचं तर थाटात जगायचं. ज्यांनी तुम्हाला नावे ठेवली त्यांनीच तुमच्या पुढे पुढे केले पाहिजे. म्हणून बाळांनो, आपल्या आईवडिलांचे नाव मोठे करा, आपल्या स्वामींचे नाव मोठे करा. आपोआप लोक तुमच्या जवळ येतील. देव तुम्हाला मार्ग दाखवतील. कारण बाळांनो, ज्या दिवशी सर्वच मार्ग बंद होतात त्या दिवशी फक्त स्वामी समर्थ महाराज नवीन मार्ग निर्माण करू शकतात. आणि या जगाच्या निर्मात्याला नेहमी फक्त त्यांच्याकडे मागू नका, तर त्याला नेहमी धन्यवाद देत जा. कारण परमेश्वराने एवढे सर्व काही आपल्याला दिले, एवढं चांगलं जीवन आपल्याला दिले, त्याबद्दल त्याचे आभार मानायला हवेत. परमेश्वर ज्या प्रकारे आपल्या बाळाला चांगली शिकवण देतात त्याच प्रकारे त्या बाळाने देखील चांगलंच वागायला हवं. बाळांनो, हेच जगाचे सत्य आहे आणि हेच सत्य कायमस्वरूपी राहणार आहे. तुम्ही फक्त बघत राहा. जे स्वामी सांगतात तेच घडणार आहे. आजचा हा सुंदर संदेश तुमच्यासाठी होता. आजचा सुंदर संदेश तुम्हाला आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि असेच नवनवीन सुंदर संदेश ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.